चाललंय? अच्छा, अभ्यास चाललाय का? तुझं मन रमतंय का ग अभ्यासात आणि शाळेत? मामा मन आता तर आपली वेदा बोलू लागली आहे, म्हणजे स्कूल मधले सगळे फ्रेंड्स खुश असतील, हो की नाही वेदा? काय शिकवतात शाळेत तुला? आम्हाला तरी सांग. मामा मी ना आपल्या वेदाला कधी कविता म्हणताना ऐकलंच नाहीये. हो की? आज ती आपल्याला पोएम ऐकून दाखवेल, हो की नाही वेदा? ऐकव ऐकव. म्हण 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 ना वेदा, एक पोएम प्लीज. वेदा, एक छान पोएम म्हणून दाखव बरं. स्वप्नात स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. वा, व्हेरी गुड वेदा, व्हेरी गुड. वा 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 वा, मस्तच. हा बरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते. घाबरलेलो मी. पुढे. उंट होते वाचत कुराण, माकड होते सांगत पुराण. मीरा, मी वेदाच्या खोलीत काय करताय? आणि यायच्या आधी मला विचारलं? एक्सक्यूज मी मीरा, आमच्याशी असं का बोलतेस तू? हो ना, म्हणजे आम्ही काय वेदाच्या खोलीत यायचंच नाही का? नाही, माझ्या परवानगीशिवाय कोणीच यायचं नाही. मी सुद्धा. आता मी सुद्धा यायचं नाही का वेदाच्या खोलीत? आईसाहेब, तुम्ही? हो, मी तुम्हाला म्हणाले नव्हते. मग नर्मदा आणि अजितला तरी कशी म्हणू शकलीस ग? माझ्या घरातल्या माणसांशी बोलायची ही पद्धत आहे तुझी? तुझा हा तोरा इकडे खपून घेतला जाणार नाही मीरा. मी जिवंत आहे अजून. हो आईसाहेब, हे बघा तसं नाहीये. नर्मदा आत्या आणि
अजित दादा ना वेदाला त्रास द्यायला आले होते. म्हणून मी फक्त अगो बाई, तरीच म्हटलं अजून हिने माझ्यावर आळ कसा नाही घेतला. तरी बरं वहिनी, तुम्ही वेळेत आला. हो ना मम्मा, काल हिने त्या मायाला ब्लेम केलं. या वेदाला विषारी बिस्किट खाऊ घातलं म्हणून. आणि आता हो ना, उद्या तर ही असंही म्हणू शकते ना की नर्मदा आत्याला घराच्या बाहेर काढा म्हणून. आत्या तुम्ही वेदा. बास मीरा, तू खोटे आरोप करतेस ह्यांच्यावर. हे सगळं करण्यापेक्षा ना तुला जे काम दिलंय ते आधी पूर्ण कर. मी आता आरतीला सुरुवात करते. आरती संपायच्या आत मला 151 मोदकांचा नैवेद्य तयार हवा. आणि तो जर का तयार नसेल तर मंगळसूत्र सुलट होणार नाही. चल नर्मदा. हो आले.